आमचा होमवर्क विसरला ना, करणार म्हणाला आणि केलंच नाही, मग फक्त आम्हाला पनिशमेंट का? त्याला पण मिळाली पाहिजे. चल, नंतर पिऊन उघडेल दार. चल. ए आले ते आले. अवनी अवनी, अगं कुठेस तू? आले ते. आई प्रिंटआउट काढल्या ना? हो. अगं एक एन्व्हलप तरी घ्यायचं चांगलं. काय मला हिंट तरी दे ना. चल चल, आले दोघं. काय चाललंय? हात पुढे कर. पण का? कर ना. अरे कर. सरप्राईज. म्हणजे हा प्लॅन फक्त माझा आहे, आणि बाकी सगळे कष्ट हे अवनी आणि अखिलने घेतले. स्पेशली हाऊस बोट. अरे त्यांना बघू तर दे आधी अखिल. नाही, हे काय प्लॅनिंग? काय हाऊस बोट म्हणजे? उघडून बघ. केरळ ट्रिप, 6 nights 7 days. तुमचा हनीमून. काय ना, ही मुलं काही तुम्हाला प्रायव्हसी मिळू देणार नाही. तेव्हा आजपासून एक आठवडाभर चिनू, मनू आणि बनी यांची जबाबदारी आमच्यावर. तुम्ही फक्त मजा करायची आहे की नाही धमाल? हे लाजतायत बघ, लाजतायत. चला बस. अरे बस अगं बस. बस, मी काय बोलतोय? बस. आता मी तुम्हाला पूर्ण प्लॅन सांगतो. पहिल्या 2 दिवसांचं बुकिंग एका छान सुंदर विला मध्ये केलंय. तिकडची एक फॅमिली आहे, ते तुम्हाला होस्ट करणार आहे. अखिल, माझं भाऊजी बोलू नका, हे फोटो बघा. छान आहेत ना फोटो? आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्याच गावात कथकलीचा शो होणार आहे. बहिणी, तुला तो शो खूप आवडणार आहे. अखिल, माझं ऐक ना. दादा, तू ऐक ना माझा आधी, प्लीज प्लीज. 2 दिवसांनी तुम्हाला कॉफी इस्टेटला सुद्धा जायचंय. आणि शेवटचे 3 दिवस हाऊस बोट. हाऊ रोमांटिक. हाऊस बोटची आयडिया माझी होती. एक मिनिट, माझं ऐकता का जरा? तुम्ही असं अचानक आज रात्रीची फ्लाईट बुक केली, मला कसं जमणार आहे सगळं? नाही म्हणजे खूप वर्कलोड आहे या वीक मध्ये. मला सगळ्या इम्पॉर्टंट मीटिंग्स लाईन्ड अप आहेत. मला खरंच खूप झालं. कारण द्यायला सुरुवात झाली. बरोबर. आकाश, तू काही काळजी करू नकोस. मी सगळ्या मीटिंग्स मॅनेज करेन. अरे अखिल, आहे की मदतीला? नाही नाही आई आई, मी हे म्हणत होते की मुलांना मुलांचं काही नाही. ते आमच्याकडे लागलं. तुम्ही जा आधी, बॅगा भरा, उठा, जा, वेळ कमी आहे. जा जा जा, विचार करायचाच नाही फार. उठा. ए वसू, तुझे कपडे मी आकाशा रूम मध्ये शिफ्ट केलेत. जा जा, वरती जा, बॅग भरता. चला चला लवकर, उशीर होतोय.
सॉरी, ते आईने कपडे वर घेतले, मला माहित नव्हतं. सॉरी, आजही मला आईसमोर काही बोलता आलं नाही. नाही, इट्स ओके. मला माहिती आहे तुमच्याकडे पण काही पर्याय नव्हता. हो, पण मी नाही बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पाहिलत ना. बॅग्स. सॉरी, शर्ट. ठीक आहे. पनीला सवय आहे का तुमच्याशिवाय इतके दिवस राहायची? तसा राहिला नाहीये कधी तो माझ्याशिवाय, पण त्याला हरकत नसेल. तसा समजूतदार आहे तो. धुडगूस घालायचा घरामध्ये. कधी असं वाटतं की वेळातीच मोठा होतोय तो. सॉरी. क्या तुम्ही? नाही, तुम्ही घ्या. इट्स ओके. तुम्ही घ्या. हो, तुम्ही घ्या ना. नाही, मी घे. ते मी म्हणत होतो की एकदा काय परत आलो ना की पनीला कुठेतरी छान फिरायला घेऊन जाऊ. त्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या करी. फक्त बनीलाच का? मुलींना पण घेऊन जाऊयात ना. हो, म्हणजे तेच म्हणायचं होतं. मुलींना आहे का तुमच्याशिवाय राहायची सवय? त्यांचं सगळं त्यांच्या मूडवरती असतं. त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांच्या आसपास असल्या ना की माझी फारशी काही आठवण येत नाही. हो, पण जर त्यांना कंटाळा आला की मग फोनवर फोन. नाही, पण आताची परिस्थिती तशी वेगळी आहे ना. रडल्या तर? आय होप नॉट. पण एका परीने बरंच होईल रडल्या तर. काय? कसं आहे ना, चिनू मनू एकदा चिडल्या ना की ते कोणाचंच ऐकत नाही. रडून रडून पूर्ण घर डोक्यावर घेतात. एकदा काय रडायला लागलं की मग आईला आपल्याला घरी बोलण्याशिवाय ऑप्शनच राहणार नाही. इथे माझ्या बॅग मध्ये जागा आहे. थँक्यू. ऍक्च्युली पुढे कपड्यांची काही गरजच नाहीये. आणि 2 शर्ट कमी लिहिले तर काय प्रॉब्लेम. ते आत्या,
काय करतेस तू? घाबरलो ना आम्ही. हो अरे हे सगळे तू दरवाजाला टिकून काय करतेस? नाही तुमचं चोरून बोलणं ऐकत नव्हते ना मी. मग काय करत होतीस तू? मी विचारायला आले होते. काय? मुलं मुलांची वेळ झाली ना आता शाळेतनं यायची, तर त्याच्या संदर्भात विचारत होते. हा, ते एवढं पॅकिंग झालं की मी जाणार त्यांना आणायला. अजिबात नको जाऊस. म्हणजे अरे बापरे, पॅकिंगच झालं नाहीये तुमचं अजून, मग कसे जाणार तुम्ही? मी जाते ना त्यांना आणायला. हा, तुम्ही काळजीच करू नका. हा, तुम्ही नका जाऊ, तुम्ही चालू द्या तुमचं जे काय आहे ते. मी काळजी Sure. नका, मी जाते. हो 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 हो. आत्या बनीला आणायचं विसरू नका. आत्या 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 आलीये. हा हा हा, या या या. पण बाबा कुठे गेला? तुमचा बाबा गेलाय त्या बनीच्या आई सोबत फिरायला. आम्हाला सोडून? असंच असतं बाई, आता नवीन बायको मिळालीये ना. आता इथेच गप्पा मारणार आहात का? चला घरी चला आता. चला बसा. वसुंधरा, तुला माहितीये आमच्या हनीमूनच्या वेळी आम्ही उटीला गेलो होतो, आणि तेही 1 आठवडा. आणि तुला तर चांगलंच माहितीये आकाश भाऊजींपेक्षा आमचे हे किती अबोले ते. उटीला अगं त्या वर्षी इतकी थंडी होती तुला काय सांगू. आणि आमचे हे नेमके स्वेटरची बॅग घरीच विसरून आले. आणि त्यात अजून दुष्काळात 13वा महिना. आम्ही ज्या हॉटेलच्या रूमवर थांबलो होतो ना, त्या रूमचा हीटरच बंद होता. मग काय. ए थांबा 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 थांबा. स्टॅच्यू रिलीज. आता वर जायचं, तोंडात पाय धुवायचे आणि मग खाली यायचं, कळलं? नाही, आम्ही पहिले आजीला भेटून येऊ. अजिबात नाही. आज आणायला मी आले होते ना, मग आता माझे रूल. वर जायचं, तोंडात पाय धुवायचं आणि मग खाली यायचं, कळलं? चला सावकाश. ए पोरं आली आहेत का? काहीतरी खायला आणा. हो आत्या आले आले. ऐक ऐक. थांब मी देऊन येते. वहिनी वहिनी, मी देऊन येते. अगं वहिनी, असू दे, देऊन येते मी. बरं ठीक आहे, पण लवकर ये. जा. आत्या दे ग बाई इकडे. मुलांसाठी आणलेस ना, ठेव इथे. आणि मला पण जरा लिंबू सरबत दे ना. साखर कमी झाली आहे उकड्यानी अंगातली. मग तुम्ही म्हणाल आत्या गोड बोलत नाही. दे इकडे, ठेव. नाही आता मुलं खोलीत गेली त्यांच्या. येतील तयार व्हायला. हा दे दे, ठेव. नाही, मी जरा जाऊन बघून येते ना. अगं बघायची काय गरज आहे त्यात? आवरून झालं त्यांचं की येतील खाली. अगं तू जा, जरा लिंबू सरबत आण म्हणते ना. जा जा जा, ते ठेव इकडे. दे. वा वा वा. पाणी आण, पाणी. आणते. मुलं आली आहेत ना. अगं मुलांना हळूहळू घरातल्या माणसांची सवय होते आणि ती व्हायलाच पाहिजे. वसुंधरा, तुम्ही दोघं मुलांमुळे तर हनीमूनला जायचं टाळत नाहीयेत ना? हा बहिणी, बहिणी अजून हवा तसा रुळला नाही हो घरात. आजी आणि मुलींची हवी तशी मैत्री नाही झाली. असा बॉन्ड पण स्ट्रॉंग नाही झालाय अजून. पण होईल ग. इतकं काय टेन्शन घेते तू त्याचं? आणि आता तुम्ही काय हनीमूनला 4-5 दिवस बाहेर जाणार आहे, त्याच वेळेत तो काय बॉन्ड का काय होणार असतो का? असं काही नाहीये. तू इतका काही विचार करू नको त्या गोष्टीचा. तुम्ही जाऊन या हनीमूनला. अरे चला रे, किती उशीर. हो हो,
नाही ते ॲक्च्युली अचानकच ठरलं सगळं. हां नाही नाही नाही, सगळ्या मीटिंग्स आणि इव्हेंट तर वेळेनुसारच होणार आहे, काही काळजी करू नका. हो 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 येस. आणि हो हां नाही 3 दिवसात परत येतोय मी. हां ओके. काय नाही ते क्लायंटला कळवायला नको का की म्हणजे चाललोय ना. तरी मी सांगत असते बिझनेस साठी वेगळा फोन ठेव, म्हणजे तो घरी ठेवून जाऊ शकला असतात. आता काय हा रात्रंदिवस क्लायंटचा फोन घेत बसणार. आई नाही घेणार. वसुंधरा बरी घेऊ देईल काय ग वसुंधरा? दादा मी काय म्हणतो, तुम्ही परत येण्याची डेट ठरवूच नका. तुम्हाला हवं तितकं राहा तिकडे, नाही का? हा आणि इथली अजिबात काळजी करायची नाही. आम्ही सगळे आहोत इथे, कळलं? आणि कधीतरी स्वतःसाठी इतका वेळ काढायला हवा रे. हो खरंय. आणि वसुंधरा हा खाऊ घेऊन जा. प्रवासात भूक लागली ना घे. किती खराब ना. तुम्हाला नाही घेऊन चालले तुमचे बाबा आणि आई. दादा अरे ऐक ना, निघायला हवं आता, ट्रॅफिक लागेल आपल्याला पण. हो हो नाही निघूया, पण माझ्या चिमण्यांना भेटल्याशिवाय मी कसं जाणार? मी पण बनीला भेटून आले. ए अगं तू आता नाही नाही आई आले ना, त्याशिवाय मला निघता नाही येणार. मी 3 दिवसात परत येईन. मग आम्ही का नाही यायचं तुमच्या सोबत? बनी मी निघालीये. बनी 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 गेला असेल. अदिती बनीला पाहिलं का कुठे? नाही आय डोंट नो. रूम मध्ये तर नाहीये. हा अवनी वहिनी बनीला पाहिलं कुठे तुम्ही? बाहेर लॉनवर खेळत असेल. नाही वहिनी, तो शाळेतून आल्यापासून आम्ही भेटलोच नाही आहोत. आत्या मुलांना शाळेतून आणायला तू गेली होतीस ना? हो. अरे देवा, लक्षातच राहिलं नाही. यांच्यासोबत असतो नाही का तो? लक्षातच नाही आलं म्हणजे? म्हणजे खूप मुलं होती ना तिथे आणि त्यात पाऊस पडत होता म्हणून मग. आत्या बनी कुठे? विसरले.